गजानन महाराजांनी पंढरपुरात भक्त बापू काळे यांना दर्शन दिले होते। तेव्हापासून जे भक्त श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यास जाऊ शकत नाही ते भक्त सरळ गजानन महाराजांच्या पंढरीत अर्थात शेगाव मध्ये जाऊन गजानन महाराजांना विठ्ठल रूपात स्मरण करून नतमस्तक होतात। ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून अविरतपणे शेगाव नगरीत सुरू आहे। या वर्षी सुद्धा नाम विठ्ठलाचे घ्यावे पाऊल पुढे टाकावे गण गण गणात बोते हे भजन श्री हरींचे या गजरात अभंगाच्या सुरात आषाढी एकादशीला शेगावात श्रींच्या पालखींचा दुपारी नगर परिक्रमेने प्रारंभ झाला। संस्थानचे अध्यक्ष नारायणराव पाटील या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे शुक्रवारीही शहरातून दुपारी 2 वाजता श्रींची पालखी अश्व गज रथ मेनासह नगर परिक्रमासाठी निघाली असता पालखीच्या अग्रभागी विठोबाची प्रतिमा असताना गजराज व अश्व पताकाधारी व विठ्ठल नामाचा ज्ञानोबा तुकाराम गजराचा नामघोष करत संत नगरी अख्खी दुमदुमून निघाली। भक्तिमय वातावरण निर्माण करणारा हा पालखी सोहळा शहरातील प्रमुख मार्गावरून नगर परिक्रमा झाली। यावेळी सोहळ्यासाठी संत नगरीत भाविक भक्तांची मांदियाळी फुलली होती। शेगाव संस्थानच्या वतीने आषाढी एकादशीचा उत्सवही थाटामाटात व हजारो भक्तांच्या साक्षीने साजरा केला गेला। संध्याकाळी श्रींच्या मंदिरात पोहोचल्यानंतर आरती झाल्यानंतर टाळकऱ्यांचा रिंगण सोहळा पार पडला। हा रिंगण सोहळा हजारो नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला। शेगाववरून ब्युरो रिपोर्ट व्हीसीएन न्यूज।